झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मशागत झाली, बियाणं तयार, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। मान्सूनची उशिरा हजेरी, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद। फक्त 28% खरीप पेरणी पूर्ण, कापूस व मक्याची पेरणी आघाडीवर। धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात संकटमय ठरली आहे। मे महिन्यातील अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना जून मधील समाधानकारक मान्सूनची आशा होती। तज्ञांच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकून ठेवली, मात्र मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ 81 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून ही मात्रा खरीप पेरणीसाठी अपुरी आहे। परिणामी जिल्ह्यात केवळ 28% पेरणी पूर्ण झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने कापूस व मका या नगदी पिकांची पेरणी झाली आहे, तर उर्वरित पिकांची पेरणी रखडली आहे। ते आम्ही हंगामाला सुरुवात केली जून महिन्यामध्ये। मे महिन्यामध्ये ते पाऊसच चालू होता, त्याच्यामुळे आम्हाला काहीच कामे सुधारले नाहीत आणि जेमतेम सुधारायला लागले। तर आम्ही शेती तयार करून मका वगैरे कपाशी ही लावणी केली, पण अपघात पाऊसच नाही आहे धुळे तालुक्यामध्ये। ते शेतकऱ्याने काय करायचं बुवा, जमीन कोरडी पडायला लागली, विहिरींमध्ये पाणी नाही आहे सध्या, त्याच्यामुळे परिस्थिती एकदम नाजूक झालेली आहे शेतकऱ्यांची। कपाशा कोरड्या पडलेल्या आहेत, जमिनीने तडे पडायला लागले आहेत। आता दुसरं गरज आहे अत्यंत, पण पाऊसच येत नाही। काल इकडे पडला तिकडे पडला, पण धुळे तालुक्यात पाऊसच नाही आहे इथं। ते त्याच्यामुळे शेतीचे सगळे कामे रखडले आहेत, त्याच्यामुळे शेतकरी परेशान झालेला आहे एकदम। पावसाअभावी पेरणीचा वेग मंदावला असून उर्वरित शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत। पुढील काही दिवसात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।